विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टॉपिकचा आज आपण शेवटचा भाग या ठिकाणी घेत आहोत. वी आर गोइंग टू स्टडी द लास्ट पार्ट ऑफ द टॉपिक, and that last part of the topic is taxonomic aids. Taxonomic aids. Taxonomic means for the classification. Classification साठी. आणि एड्स म्हणजे काय? एड्स हा डिसीज तुम्हाला आठवला काय? तुम्हाला माहिती आहे? एड्स डिसीज सगळ्याला माहिती आहे. दॅट इज व्हायरल डिसीज. बट एड्सचं लॉंग फॉर्म सांगा बरं जातं आता कोणाला माहिती आहे का? Acquired immune deficiency syndrome. Yes. ज्याला आपण HIV एड्स म्हणतो तो हा आजार. या ठिकाणी एड्स म्हणजे मदत. या ठिकाणी एड्स म्हणजे काय? मदत. या चॅप्टर मध्ये आपण क्लासिफिकेशनचा अभ्यास करतो. आणि क्लासिफिकेशन का करतोय आपण? टू मेक द स्टडी ऑफ ऑल द ऑर्गॅनिझम्स इन द कन्व्हिनियंट वे. वी वॉन्ट टू स्टडी. सोयीस्कररीत्या आपल्याला सगळ्या ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा आहे. आणि सगळ्याचा अभ्यास या जन्मामध्ये करणं शक्य नाही. आणि म्हणून त्याच्या अभ्यासासाठी सीतावरून भाताची परीक्षा या म्हणीप्रमाणे आपण काय करणार आहे? त्यांचे ठराविक ग्रुप पाडतो, त्याचे टेक्सा पाडतो, त्याचे युनिट तयार करतो आणि या युनिटचा आपण अभ्यास करतो. दुसरे सगळे ऑर्गॅनिझम काय आपल्या जवळ नाहीत. काही ऑर्गॅनिझम अमेरिकेमध्ये असतील, आफ्रिकेमध्ये असतील, इंग्लंडमध्ये असतील, ध्रुवीय प्रदेशामध्ये असतील. त्या सगळ्याकडे फिरून त्याचे गुणधर्म आपण पाहिलं की त्याचे गुणधर्म आपल्याला गोळा करावे लागतील, त्याचे फीचर गोळा करावे लागतील. आणि त्याच्यानंतर आपल्या स्टेप होत्या क्लासिफिकेशनच्या. आठवा पहिली स्टेप कोणती म्हणलो होतं आपण? कॅरेक्टरायझेशन. कॅरेक्टर गोळा करायचे. पुढची स्टेप सांगा, आठवली का ऋषी? आयडेंटिफिकेशन. येस, आयडेंटिफिकेशन. नेक्स्ट इज classification. Nomenclature. And the last is classification. Yes, classification and the last is nomenclature. ह्या ज्या 4 स्टेप आपल्याला करायच्यात त्यामधली पहिली स्टेप कोणती आहे? कॅरेक्टरायझेशन. त्याचे कॅरेक्टर इन्फॉर्मेशन आपल्याला गोळा करायची. आणि ही इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी तो ऑर्गॅनिझम आपल्या समोर पाहिजे. सगळ्या ऑर्गॅनिझमला आपण व्हिजिट करू शकत नाही, भेट देऊ शकत नाही. म्हणून आपण दुसऱ्या मार्गाचा उपयोग करतो. त्यांच्या माहितीचा आपण दुसऱ्या मार्गाने त्याची माहिती करून घेतो. and that is called as taxonomic aids. आता हे क्लासिफिकेशन करायचं, टेक्सॉनॉमी करायची. कशासाठी करायची? द टेक्सॉनॉमी इज युजफुल इन द इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर. देन क्लासिफिकेशन. आपण जे सध्या क्लासिफिकेशन करतोय त्यासाठी सुद्धा हे कॅरेक्टर गोळा करायचं महत्वाचं आहे. इंडस्ट्रीमध्ये महत्वाचं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्याला वी हॅव टू गॅदर द इन्फॉर्मेशन, दॅट इज कॅरेक्टरायझेशन. त्यानंतर आपण आयडेंटिफिकेशन करतो त्यांचं. प्रत्यक्ष माहिती आपल्याला सगळ्या ऑर्गॅनिझमची मिळू शकत नाही आणि त्यासाठी आपण इतर गोष्टीची मदत घेतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज टॅक्सॉनॉमिक एड्स. आता टॅक्सॉनॉमिक एड्स आपण या ठिकाणी जे पाहतोय तर त्याचे 2 प्रकार आहेत. आपल्याला माहिती घ्यायची, आपल्याला क्लासिफिकेशन करायचे प्लांटचं आणि ॲनिमलचे. प्लांट आणि ॲनिमल याची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची. तर इन्फॉर्मेशन देणारे जे सोर्स आहेत ज्याच्यापासून आपल्याला माहिती मिळणार आहे त्याचे आपण 2 ग्रुप तयार करू शकतो. फर्स्ट इज अ लाईव्ह इन्फॉर्मेशन, लाईव्ह सोर्स, आणि अदर इज डेड सोर्स. एक सोर्स जो आहे तो सजीव आहे आणि दुसरा काय? निर्जीव. आता लाईव्ह सोर्स मध्ये पहिला सोर्स आपल्याला माहिती आहे की बोटॅनिकल गार्डन. बोटॅनिकल गार्डन. आणि दुसरा सोर्स आपल्याला माहिती आहे झूलॉजिकल पार्क. तुम्ही कदाचित एखाद्या पार्कला वगैरे कुठे शहरामध्ये गेल्यानंतर
किंवा कुठे गेल्यानंतर व्हिजिट केलेलं असेल. मी पुण्याला गेल्यानंतर राजीव गांधी पार्कमध्ये गेलो होतो, कोथरूडच्या वगैरे तिकडे, सॉरी, तर सातारा रोडला त्या ठिकाणी तो येतो झुऑलॉजिकल पार्क. तर हे जे दोन सोर्स आहेत, तर दॅट कंटेन द लाईव्ह. लाईव्ह काय त्यामध्ये, देर मे बी ॲनिमल ऑर प्लांट्स. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतात, ॲनिमल ऑर प्लांट्स, दे आर इन द लाईव्ह स्टेज. लाईव्ह म्हणजे जिवंत. आता बोटॅनिकल गार्डन मध्ये गेला असताना तुम्ही, आपल्या इथं सुद्धा गार्डन आहे, नगरपालिकेची छोटीशी गार्डन मध्ये गेल्यावर काय दिसतं तुम्हाला, बोला, गार्डन मध्ये काय पाहता तुम्ही? यू कॅन सी द लाईव्ह प्लांट्स. गार्डन मध्ये काय दिसतात, वी कॅन ऑब्झर्व द लाईव्ह प्लांट्स. सो द इन्फॉर्मेशन ऑफ द लाईव्ह प्लांट्स. कुठे आफ्रिकेतली एखादी प्लांट असेल, आपल्या गार्डन मध्ये लावलेली असेल. आपल्या इथे योगेश्वरी कॉलेज आहे, त्यांनी थोडीशी गार्डन तयार केली, त्यामध्ये नवीन प्रकारचे झाडं लावलेत. एखादं झाड दुसऱ्या खंडामधलं असेल, पण या ठिकाणी आपण आपल्या गार्डन मध्ये त्याला डेव्हलप केलेलं आहे. सो द लाईव्ह इन्फॉर्मेशन कॅन बी गॅदर्ड अबाउट द प्लांट बाय botanical garden, right? So the botanical garden is a live source of the plant, आणि प्लांट आपल्याला समोर असेल तर we can characterize it. त्याची माहिती गोळा करू शकतो, एक्सटर्नल कॅरेक्टर पाहू शकतो, आणि त्यावरून त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. सेकंड स्टेप इन द क्लासिफिकेशन. द नेक्स्ट कॅरेक्टर इज द झुऑलॉजिकल पार्क. हे लाईव्ह सोर्स आहे. झुऑलॉजिकल पार्क काय, झू म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ द झू? झू म्हणजे काय, ॲनिमल. झू म्हणजे ॲनिमल. सो द झुऑलॉजिकल पार्क that is having the live animals. Zoological park that contain the live animal. So the live information, प्रत्यक्ष जिवंत वनस्पती आणि प्राणी, that can be seen in the botanical garden and the zoological park. झालं क्लिअर? आपण दोन सोर्स पाहिले इकॉनॉमिक एडचे. पहिला बोटॅनिकल गार्डन आणि दुसरा पहिला, बोला, झुऑलॉजिकल पार्क. हा, अलर्ट राहायचं उत्तर द्यायला. फार असं आपल्या दुसऱ्या सोर्स सारखं वागू नका. तर यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. आता डेड इन्फॉर्मेशन. डेड इन्फॉर्मेशन म्हणजे ज्याच्यापासून आपण माहिती मिळवणार आहेत, दे आर नॉट लाईव्ह, or live specimens are not present in this. या ठिकाणी लाईव्ह स्पेसिमन नाही, तर दे आर द लाईव्ह ऑर्गॅनिझम्स आर देअर. आणि या ठिकाणी आहेत ते डेड. डेड मध्ये आपल्याला सोर्सचा जो पहिला पार्ट येतो, हर्बेरियम. हर्बेरियम. आणि दुसरा जो आपल्याकडे सोर्स आहे, दॅट इज म्युझियम. म्युझियम. तुमच्यापैकी काही जणांनी म्युझियमला व्हिजिट केली असेल. पा कोणी दिली होती का म्युझियमला व्हिजिट? आठवा बरं. पुण्यामध्ये केळकर म्युझियम आहे. कोल्हापूरला गेला असेल तर त्या ठिकाणी म्युझियम आहे. प्रत्येक शहरामध्ये थोडेफार म्युझियम मोठ्या शहरामध्ये असतात. तर कोणी पाहिलं का तुमच्यापैकी म्युझियम? हैदराबादला गेला असेल तर त्या सलारजंग म्युझियम आहे. तर म्युझियम, फर्स्ट we will see the herbarium. Herbarium gives the information of, herbarium मध्ये कोण स्टोर केलेले आहे? There is a storage of the dried plants. लक्षात कसं ठेवायचं? हर्ब. What is herb? This is some kind of the plant. Herb, shrub and the tree. सगळ्यात छोटी आहे ती herb. So herbarium that contain the dried plant. Live नाही बरं का, live कुठे आहे plant? It is in the botanical garden. Then there is a museum. In the museum there are the dead animals. Dead animals, they are preserved in the preserved state. And
सम एक्सटेंट काही प्रमाणामध्ये, टू सम एक्सटेंट म्हणजे काही प्रमाणात देर आर द प्लॅन्ट्स, पण जास्तीत जास्त काय असतात त्यामध्ये देर आर द डेड ॲनिमल्स. कोणत्या म्युझियम मध्ये गेलात पण पुस्तकामध्ये प्लॅन्टचा सुद्धा उल्लेख आलेला आहे इन युअर एनसीईआरटी बुक. आर यू गेटिंग माय पॉइंट? In the museum, the dried animals and dried plants are present, but the maximum extent there is a dead animals. झाला का clear सगळ्याला? So these are the 1, 2, 3, 4. These are the 5 sources of information, and that is called as taxonomic aids. Botanical garden, zoological park, herbarium and museum. परीक्षेमध्ये विचारतात कुणामध्ये काय आहे. आता फर्स्ट सोर्स पाहतो आपण बोटॅनिकल गार्डन. बोटॅनिकल गार्डन्स देर इज अ प्रेझेन्स ऑफ काय तिथं देर आर द लाईव्ह प्लॅन्ट्स. त्यामध्ये काय हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, देर आर द लाईव्ह प्लॅन्ट्स. दुसरा प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो की ते प्लॅन्टवर एक सीट लावलेलं असते. काय लावलेलं असते? सीट अबाउट द इन्फॉर्मेशन. आणि त्या प्लॅन्टवर जे सीट लावलेलं आहे त्यावर कोणती इन्फॉर्मेशन असते असं परीक्षेमध्ये विचारतात. तर त्या ठिकाणी त्या प्लॅन्टचं लोकल नेम, देन सेकंड इज सायंटिफिक नेम. लोकल नेम, सायंटिफिक नेम and the family of that plant. Local name, scientific name and the family of the plant, they are described on the or attached on that plant on the seat. त्याच्यावर सीट असतो आणि सीटवर ही माहिती असते. कोणती माहिती असते असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे आणि तो पुन्हा रिपीट होईल. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू रिमेंबर दिस पॉइंट. आता या ठिकाणी तिसरी गोष्ट यामध्ये लक्षात ठेवायची आपल्याला की हे बोटॅनिकल गार्डन कुठं कुठं आहेत. 3 बोटॅनिकल गार्डनचे नाव आलेत आणि परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा हे 3 नाव येतात. 3 बोटॅनिकल गार्डनचे नाव आलेत. पहिलं नाव येते दॅट इज फ्रॉम द भारतामधले 2 आहेत आणि एक जे नाव आहे तर दॅट इज फ्रॉम द आउटसाइड इंग्लंड मधलं नाव आहे क्यू गार्डन. ते तिन्ही नाव आपल्याला पाठ पाहिजेत, पुस्तकामध्ये आपल्याला मिळू शकतात. तर क्यू गार्डन कुठे आहे? दॅट इज प्रेझेंट इन द इंग्लंड. देन इंडियन नॅशनल पार्क that is present in the Howrah near Kolkata. Indian National Park. आणि तिसरं जे आहे ते इंडियन बोटॅनिकल गार्डन इन द हावरा आणि नॅशनल बोटॅनिकल गार्डन प्रेझेंट इन द लखनौ. भारतामधले 2 शहर आपण इकडे, फर्स्ट इज कलकत्ता आणि अदर इज लखनौ. आणि बाहेरचं जे शहराचं नाव सांगितलं दॅट इज द इंग्लंड. तर तिन्ही गार्डनची नावं आपल्याला लक्षात पाहिजेत, परीक्षेमध्ये त्यावर विचारतात हे गार्डन कुठलं आहे ते. सो यू हॅव टू रिमेंबर दिस इन्फॉर्मेशन. म्हणून बोटॅनिकल गार्डन मध्ये काय काय पाहिजे आपण? व्हॉट डज इट कंटेन? इट कंटेन द लाईव्ह प्लॅन्ट्स. त्याच्यावर जे शीट लावले असते त्यावर इन्फॉर्मेशन कोणती असते ते लक्षात ठेवायचं आहे. आणि बोटॅनिकल गार्डन कुठे कुठे 3 ठिकाणी पाहिले आपण, तर तिन्ही नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. दॅट्स ऑल. सो कॉमन क्वेश्चन नीट मध्ये या तिन्ही पॉइंटवर विचारले. द नेक्स्ट इज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज अ zoological park. Source of information, that is taxonomic aids. What we are studying? We are studying the taxonomic aids. आणि यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची मदत होते? तर सेकंड इज zoological park. What does it contain? Zoological contain the live animals. You have to remember first point. May be asked in the examination. Zoological park contain. What does it contain? Live animals. मोठ्याने बोला. So the zoological park contain the live animals. आता हे प्राणी कुठून तरी बाहेरून जंगलामधून आणले
आणि आपण आपल्या पार्क मध्ये ठेवतो. मग कसे ठेवायचे आपण पार्क मध्ये त्यांना? पिंजऱ्यामध्ये ठेवायचे का? तर त्यांना आपण अशा प्रकारे ठेवतो की जास्तीत जास्त नैसर्गिक परिस्थिती त्यांना उपलब्ध झाली पाहिजे. ते निसर्गामध्येच आहेत अशा प्रकारे कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. कंडिशन सिमिलर टू द नॅचरल हॅबिटॅट. कशा गोष्टी तयार करायच्यात आपल्याला? तर कंडिशन सिमिलर टू द नॅचरल हॅबिटॅट अशा कंडिशन मध्ये आपण ठेवलेले हे ॲनिमल पाहतो जर पार्क मध्ये गेला असताना तुम्ही तर. आणि या ठिकाणी आपण त्यांचा काय स्टडी करतोय? तर त्यांचं बिहेवियर काय काय स्टडी करतो लक्षात घ्या. तिसरा पॉईंट, बिहेवियर अँड द फूड हॅबिटॅट. ते कसे वागतात आणि त्यांच्या फूड हॅबिटॅट म्हणजे अन्न पदार्थाच्या सवयी कशा ते पाहतो. सो द 3 पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. झूलॉजिकल पार्क कंटेन द लाईव्ह ॲनिमल 1. त्यांची काय इन्फॉर्मेशन घेतो आपण? तर बिहेवियर अँड फूड हॅबिटॅट. आणि तिसरे आपण कसे ठेवतो? तर दे आर द कंडिशन इज स्टिम्युलेटेड, द कंडिशन इज मेड ॲज गुड ॲज द नॅचरल हॅबिटॅट. नैसर्गिक हॅबिटॅट प्रमाणे आपण त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करतो. सो दिस इज अ सेकंड टेक्सॉनॉमिक एड्स. 2 एड्स पाहिले आपण. दीज आर द लाईव्ह एड्स. आता डेड एड्स कोणते आहेत पहा. डेड म्हणजे यू नो द डेड. नेक्स्ट इज अ हर्बेरियम. हर्बेरियम कंटेन द ड्राईड प्लांट्स. हर्बेरियम मध्ये काय असतात? ड्राईड प्लांट. आणि हे जे ड्राईड प्लांट असतात तर यांच्यावर जे सीट असतात त्या सीटवर कोणकोणती माहिती असते असा प्रश्न त्यामध्ये विचारला जातो. तर त्यामध्ये डेट अँड द प्लेस ऑफ कलेक्शन, डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन, देन botanical name, local name, then family, and the last is a characters. त्याची डिस्क्रिप्शन, त्याची माहिती या चार्टवर ॲड केलेली असते. तर एवढी माहिती आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागते. कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आपण? डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन, त्याचं इंग्लिश नेम, लोकल नेम अँड द बोटॅनिकल नेम. Then the next is the family, collector's name, and the last is information, characterization of that plant. तर यावर प्रश्न आलेला आहे अगोदर परीक्षेमध्ये आणि पुन्हा प्रश्न येईल की याच्या हर्बेरियमच्या सीटवर कोणकोणती माहिती असते. The last is a museum. Last means not there is a second last we can say. There is a museum, and what does museum contain? That contain the dead animals and the plants. Museum contain dead animals and plant. आणि कसे ठेवलेत? तर दे आर प्रिझर्व. त्यांना प्रिझर्व केलं जातं. आणि प्रिझर्व करण्याच्या 2 पद्धती असतात. ड्राय प्रिझर्वेशन and other is wet preservation. वेट म्हणजे ओले. तर वेट प्रिझर्वेशन मध्ये काय वापरलं जातात? देयर इज अ यूज ऑफ द फॉर्मॅलिन. इव्हन मेडिकल कॉलेजेस डेड बॉडी वगैरे असतात ज्यावेळेला मी पाहायचो त्यावेळेला तर डेड बॉडी या फॉर्मॅलिनच्या सोल्युशन मध्ये ठेवलेले असतात. आणि फॉर्मॅलिन मध्ये काय ठेवतात? तर टू अवॉइड द डिकम्पोजिशन. त्याचं कंपोजिशन नष्ट होऊ द्यायचं नाही त्याला, म्हणून दे आर केप्ट इन द फॉर्मॅलिन सोल्युशन, दॅट इज अँटीसेप्टिक सोल्युशन. त्याचा वापर प्रिझर्वेटिव्ह म्हणून केला जातो. सो इन द सिमिलर वे in the museum dry or wet conditions are created to preserve these plants and animals. आता ड्राय कंडिशन मध्ये प्लांट आणि ॲनिमल या दोघांनाही आपण त्या कंडिशन मध्ये ठेवतो. आणि प्लांटला त्या ठिकाणी ठेवताना प्लांटला
प्लांटला त्या ठिकाणी ठेवताना आपण कसं ठेवतो, तर प्लांट त्या ठिकाणी ड्राईड केले जातात, शीटवर ठेवले जातात, आणि दुसरं त्याचं वेट प्रिझर्वेशन सुद्धा केलं जातं. जारमध्ये सुद्धा आपण प्लांट ठेवू शकतो, पण जारमध्ये जास्त ॲनिमलचा वापर केला जातो. आता इन्सेक्ट वगैरे जे ते ॲनिमल मध्ये इन्सेक्ट त्याला किल केले जातात, आणि त्यानंतर त्याचे बॉक्स असतात, इन्सेक्ट बॉक्स, त्यामध्ये त्यांना ठेवलं जातं. ड्राय करून त्यांना इन्सेक्ट बॉक्समध्ये ठेवलं जातं. त्यानंतर हे जे प्लांट असतात, इन्सेक्ट असतात आणि प्लांट, तर ॲनिमल जे असतात, वेट प्रिझर्वेशन मध्ये ॲनिमल हे जारमध्ये ठेवले जातात. तुम्ही जर कधी मेडिकल कॉलेजला व्हिजिट केलं असेल किंवा एखाद्या दवाखान्यामध्ये एखाद्या जारमध्ये एखादं छोटंसं बाळ ठेवलेलं असतंय किंवा एखादा स्पेसिमन ठेवलेला असतो, तर या ठिकाणी in the jars animal and the plants can be preserved in the formalin solution. So in this way, in the medium dry or wet condition मध्ये plant आणि insect they can be kept. So आतापर्यंत किती aids पाहिले आपण? We have studied the 4 aids of classification. त्यामधले पहिले जे 2 होते ते लाईव्ह आणि दुसरे जे आहेत ते डेड कंडिशन मध्ये प्रिझर्व करण्यासाठी. आलं सगळ्यांच्या लक्षात? पहिले जे 2 आहेत ते लाईव्ह साठी पाहिले आपण, आणि पुढचे जे पाहिले आपण ते तर पुढची जी आपला एड्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज कीज. दिसतंय का या ठिकाणी कीज? कॅन यू सी द ऑन युअर स्क्रीन the lower part of this? Yes, you can see. So the next 1 2 3 4 इन्फॉर्मेशन चे सोर्स झाले. पाचवा जो सोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण? कीज. आणि these keys are used to identify the texts. आता कीज कशा वापरायच्या पहा. कीज मध्ये 2 वाक्य असतात. समजा आपण म्हणतो रोडवर तो विद्यार्थी चाललेला आहे ना, तो काळा शर्ट जर घातलेला असेल तर तो हा विद्यार्थी आहे, आणि पांढरा शर्ट घातलेला असेल तर तो आहे. या ठिकाणी जर तरची भाषा वापरली म्हणजेच त्यामध्ये आपण सिमिलॅरिटी आणि कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटी याची माहिती सांगतो आपण. कीज मध्ये कशाची माहिती सांगतो आपण? सिमिलॅरिटी, सारखेपणा, आणि दुसरं काय सांगतो आपण? डिसिमिलॅरिटी. सारखेपणा किंवा वेगळेपणा सांगतो, आणि त्यावरून आपण म्हणतो असे कपडे घातलेले असेल तर तो माझा मित्र XYZ आहे, आणि दुसऱ्या प्रकारचे कपडे असतील तर तो आहे. तर जर त्याच्या भाषेमध्ये आपण सांगतो, या ठिकाणी मी 2 वाक्य सांगितली, एक पॉझिटिव्ह सांगितलं, एक निगेटिव्ह सांगितलं असेल. तसं आपल्या की मध्ये देर आर द 2 सेंटेन्स. की मध्ये वाक्य किती असतात? 2 वाक्य असतात. त्याला म्हणतात कपलेट्स. की मध्ये 2 वाक्य असतात, त्याला काय म्हणायचं? दे आर इन कपलेट्स. कपलेट्स म्हणजे 2 वाक्य. आणि हे जे 2 वाक्य असतात, नीट ऐका, हे जे 2 वाक्य असतात त्याला काय म्हणतो आपण? कपलेट. आणि प्रत्येक जे वाक्य असतं कपलेट मध्ये, जे 2 वाक्य आहेत, जे 2 सेंटेन्स आहेत, त्याला म्हणायचं लीड. LEAD. सेंटेन्स कपलेट मध्ये जे 2 सेंटेन्स आहेत, कपलेट मध्ये जे 2 वाक्य आहेत, त्याला काय म्हणायचं? बोला. लीड. येस, व्हेरी गुड. कपलेट मध्ये जे 2 वाक्य असतात त्याला म्हणतात लीड. आणि ह्या कीज विषयी शेवटची माहिती आपल्या पुस्तकात आहे. तर कीचं नेचर कसं असतं परीक्षेत विचारतात. काय विचारतात? कीचं नेचर. कीज आर द
analytical in the nature. शब्द लक्षात ठेवा. Keys are analytical in nature. तर की मध्ये आपल्याला they are important to find out the texts. त्यामध्ये जे दोन वाक्य असतात त्याला म्हणतो आपण कपलेट्स. Keys are usually in the couplet. काय दाखवतात त्या? सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी. काय दाखवतात? सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी. व्हेरी गुड मुक्ता. आणि प्रत्येक जे वाक्य असतं त्याच्यामधलं त्याला म्हणतो आपण लीड. की मधलं जे वाक्य असतात त्याला काय म्हणतो आपण लीड. आणि हे जे की असते तर की कशी असते तर कीचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे. दे आर द ॲनालिटिकल इन द नेचर. की कशी असतात? ॲनालिटिकल इन द नेचर. तर आतापर्यंत आपण टेक्सॉनॉमिक एड्स याचा अभ्यास करतो. प्रत्यक्ष ॲनिमल जर आपल्याला मिळत नसेल त्याच्या नैसर्गिक हॅबिटॅटमध्ये तर आपण ह्या टेक्सॉनॉमिक एड्सची मदत घेतो. आणि या एड्समध्ये आपल्याला हे ॲनिमल जिवंत किंवा डेड स्टेटमध्ये आपल्याला प्लांट किंवा ॲनिमल मिळतात. त्यामध्ये एड्स पाहिले आपण बॉटॅनिकल गार्डन, झुऑलॉजिकल गार्डन, हर्बेरियम, म्युझियम अँड द लास्ट इज कीज. कीला मराठीत काय म्हणतात सांगा बरं? की म्हणजे स्पेलिंगचा याचा अर्थ काय मराठी? की म्हणजे चावी. चावी. कुलपाला उघडणारी चावी. हे आपलं कोणतं कुलूप उघडते तर आपल्याला ती टेक्स्टचा विषयी माहिती देते, कशाविषयी तरी माहिती देते आणि म्हणून त्याला म्हटलेले आपण की. आता टेक्सॉनॉमिक एड मध्ये अजून 2-3 गोष्टी आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ शकतात. द फर्स्ट इज कॉल्ड ॲज फ्लोरा. पुढची माहिती देणारे जे सोर्स आहेत त्याला काय म्हणायचं? फ्लोरा. त्यानंतर पुढचा सोर्स आहे त्याला म्हणतो आपण मोनोग्राफ. पुढचा सोर्स आहे त्याला म्हणतो आपण मॅन्युअल. आपल्या पुस्तकात हे सगळे नाव आलेत. जरी पाठ नाही राहिले तरी ते पुस्तक काढून आपल्याला पाठ करता येतील. सो द फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ अँड कॅटलॉग. शेवटचा सोर्स कोणता इन्फॉर्मेशनचा? आपण कॅटलॉग. तर these are the extra sources of information or the extra keys. These are the extra keys for our, these are the extra aids. की म्हणण्यापेक्षा these are the extra aids for our information. आता पुन्हा काय काय माहिती मिळते आपल्याला लक्षात ठेवायचं की व्हॉट इन्फॉर्मेशन वी गेट. फ्लोरा. फ्लोरा म्हणजे आपल्याला माहिती आहे इट इज अबाउट द प्लांट. फ्लोरा म्हणजे अबाउट द प्लांट. आणि फना ज्या वेळेला म्हणतो तो दॅट इज अबाउट ॲनिमल. आता प्लांटची आपल्याला या ठिकाणी काय माहिती मिळते? इट इज अ हॅबिटॅट. म्हणजे कोणत्या ठिकाणी ती प्लांट असते? हॅबिटॅट अँड डिस्ट्रीब्युशन. हॅबिटॅट अँड डिस्ट्रीब्युशन याची माहिती आपल्याला कशामधून मिळते? We get this information फ्लोरा. in the flora, right? The next is monograph. Mono. Mono means, बोला, मोनो म्हणजे काय? सिंगल. Yes, mono means one, single. आता या ठिकाणी आपल्याला सिंगलची माहिती देते म्हणजे that give the information about single taxa. आपल्याला मोनोग्राफ मध्ये कशाची माहिती मिळते? सिंगल टेक्सा. सो द सिंगल टेक्सा, एका टेक्साची माहिती आपल्याला कशामधून मिळते? मोनोग्राफ्स. नाउ द नेक्स्ट इज अ मॅन्युअल अँड द लास्ट इज कॅटलॉग्स. The manual give the information about the identification of the name of the species. मॅन्युअल मध्ये काय मिळतं आपल्याला? इन्फॉर्मेशन ऑफ नेमिंग ऑफ द स्पेसीज. and the last is catalog. This catalog give the information. कशाची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये? The catalog give the information of complete systematic information of
any organism. So these are the different types of the source of information. त्याला म्हणतो आपण टेक्सॉनॉमिक एड्स. टेक्सॉनॉमिक एड्सवर सुद्धा परीक्षेमध्ये कॉमनली क्वेश्चन्स विचारले जातात आणि टॉपिक अतिशय सोपा आहे, डोक्याला तसा जास्त ताण होत नाही, म्हणून हा टॉपिक आपण सगळ्यांनी व्यवस्थित केला पाहिजे. आपल्याला आमचे लेक्चर आवडले असतील तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा आपल्याला आमचे व्हिडिओ यूट्यूबवर मिळत राहतील.